परळीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखानं पोलिसात एक तक्रार दिली आहे। युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली आहे। सिद्धेश शिंदे ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य आहेत। सिद्धेश शिंदेंविरोधात महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। सिद्धेश शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे पुत्र आहेत। महिलेची स्थानिक दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे। माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यावर मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं। त्या पिरियडमध्ये आम्ही पहिला बाहेर निघायचा विचार केला। म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघा, त्या व्हिडिओजमध्ये दिसतंय की त्यांनी आमच्यावर मारहाण केली हे पण दिसतंय। आणि जेव्हा आम्ही तेव्हा निघून गेलो त्याच्यानंतर मला ब्रीदिंग प्रॉब्लेम व्हायला लागला, तर मी केममध्ये आली आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय की मला थोडंसं ब्रीदिंग प्रॉब्लेम जास्त होतोय, तर ते बोलले की तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायला लागणार आहे। एक तर चांगली गोष्ट आहे की त्यांना एकतरी वळी कोळीवाडा एवढा मोठा आहे हे तरी समजलं। कालचा जो प्रकार घडवण्याचा प्रयत्न काही लोक जे आज करतायत किंवा काल रात्री करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिद्धेश शिंदे एक अत्यंत हुशार, एक सक्षम आणि एक युवा संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि एकदम अशावरती टार्गेट ठेवून हे आरोप करण्यात आलेत असं स्पष्ट मत आमचं। अशा उत्सवामध्ये असा गाळबोट लावण्याचा प्रयत्न जर विरोधी पक्षातल्या काही लोक जर करत असतील तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे आणि निवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आणि सूड उगवण्याचा प्रयत्न आहे असं मला स्पष्ट